नमस्कार मित्रांनो, मी चेतन मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तर तो थोडा स्पेशल आहे. याच्यामध्ये थोडी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मी माझ्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना देणार आहे, जे की ॲपवर जॉईन झालेले आहेत. बरेच विद्यार्थी जे आहेत तर ते ॲपवर जॉईन झालेले आहेत. तर त्यांना सगळं स्टडी मटेरियल जे आहे तर ते आपण PDF च्या माध्यमातून, म्हणजे ज्या लिस्ट वगैरे आहेत तर त्या PDF च्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या आहेत. काही व्हिडिओज जे आहेत तर ते त्यांच्यासाठी फक्त त्यांनाच दिसतात, ते असे व्हिडिओ जे आहेत तर ते टाकलेले आहेत. बरं, तर त्यांनी ते तिथे बघावे. त्यानंतर तिथे एक WhatsAppला जॉइन होण्यासाठी एक PDF आहे आणि त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे. त्या थ्रू तुम्ही त्या त्या पर्टिक्युलर बॅचच्या किंवा आपल्या ओव्हरऑल जे सेशन्स होतात, ऑनलाईन सेशन्स होतात, तर त्यांना जर जॉईन व्हायचं असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकतात. पर्सनल असिस्टंट त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे, पण तरी पण तुम्हाला एखादं लेक्चर तुमच्याकडून मिस झालं तरी ते तुम्हाला ग्रुपवर जे आहे किंवा आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये जे आहे तर ते ॲड केलं जातं. आता मित्रांनो, राहिला प्रश्न ज्यासाठी तुम्ही सगळे आलेले आहात, की पहिल्या राऊंडची लिस्ट जी आहे ते केव्हा लागेल. मित्रांनो, जनरली ही लिस्ट जी आहे तर ती 5:30 वाजेच्या नंतर लागते. पण ही लिस्ट जी आहे काही वेळा वेबसाईटवर लोड असल्यामुळं, काही वेळेस अपलोड न होऊ शकल्यामुळे ही लिस्ट जी आहे तर ती कधी कधी 7 वाजता पण लागते, कधी कधी 8 वाजता पण लागते, कधी कधी 12 वाजता सुद्धा मी व्हिडिओ जे आहेत तर त्या लिस्टचे टाकलेले. या लिस्ट संदर्भात वेगवेगळे अनुभव जे आहेत तर ते प्रत्येक वर्षी वेगवेगळे आलेले आहेत. ओके, मग आता यंदा ती कशी येईल, वेळेवर येऊ शकते किंवा थोडं लेट येऊ शकते. ते पण तिकडून त्या ठिकाणी वेबसाईटचे इश्यू असतात. बरं, तर मित्रांनो, ते तुम्हाला लिस्टमध्ये नाव तुम्हाला मिळून जाईल. पण मग नंतरच्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करावं लागेल. तुम्हाला फ्रीज फ्लोट रिफ्यूज जे आहे तर ते व्यवस्थितरित्या समजून घ्यावं लागेल. आणि फ्रीज फ्लोट रिफ्यूज जे आहे तर ते त्याच्यावर काल 2 घंटे जे तर मी काल रात्री सेशन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आज कुठं सकाळी थोडं लेट उठून किंवा त्याच्यानंतर एक व्हिडिओ जो आहे त्याचा सुद्धा वेगळा सेपरेट रेकॉर्ड करून काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना टाकलाय. काउन्सिलिंगच्या जे बॅचेसवर आहेत त्यांना आणि जे ग्रुपवर आहेत त्यांना सुद्धा. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझी काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर मित्रांनो, साधं सोपं सरळ आहे. आता ज्यांना जॉईन करायची नाही त्यांच्यासाठी एवढं सांगतो मी, की जर तुम्ही मोबाईलचे रिचार्ज किती महाग झाले, मोबाईलचे रिचार्ज जे आहे तर ते महिन्याला तुम्ही जे आहे तर ते जवळपास ₹300 तर ऍटलीस्ट खर्च करताय. काही लोक जे जास्त सुद्धा करतात, है ना. मग अशा वेळेस एका महिन्याच्या रिचार्जसाठी तुम्ही जर ₹300 खर्च करताय, तर 4 वर्षाच्या तुमच्या राहण्यासाठी, त्या कॉलेजच्या तुम्हाला बेटर भेटासाठी, तर प्रॉपर गायडन्ससाठी, एक्सपर्ट कुन गायडन्ससाठी तुम्ही ऍटलीस्ट ₹399 खर्च करू शकत नाहीत का? राहिला प्रश्न आता जॉईन कशी करायची. त्या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला विविध बॅचेस दिसतील. मग ज्यांची होम युनिव्हर्सिटी जी असेल, ह्या होम युनिव्हर्सिटीच्या ग्रुपला, प्रेफरन्सच्या ग्रुपला तुम्ही जॉईन झाले चालेल. ज्यांनी प्रेफरन्स टाकलेले आहेत त्यांनी सुद्धा त्या 399ला त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या प्रेफरन्सला तुम्ही सिलेक्ट करायचे. आणि तुम्ही म्हणाल की फक्त त्याच युनिव्हर्सिटीचे प्रेफरन्सेस आहेत का? नाही, ते प्रेफरन्स ऑल ओव्हर महाराष्ट्राचे आहेत. पण त्या युनिव्हर्सिटीच्या एम कोटा यू कोटा वाईज ते ऍडजस्ट केलेले आपण. सगळ्यात पहिली गोष्ट, जे ॲप तुम्ही डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. त्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे, तुम्ही नवीन असाल तर त्या ठिकाणी रजिस्टर करा. तुमचा मोबाईल नंबर टाका, ईमेल ॲड्रेस टाका, जेणेकरून उद्या काही विषय असला मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकेल. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर, त्या ठिकाणी तुमचं राज्य वगैरे टाकल्यानंतर तुम्ही रजिस्टर करू शकता. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला वरती जे आहे तर वेगवेगळे सेशन्स दिसतील. त्यानंतर वरची जी विंडो आहे त्या विंडोमध्ये तुम्हाला ते कॉलेज जे आहे तर कोणता प्रेफरन्स घ्यायचा आहे, 699ची बॅच घ्यायची आहे की 399ची घ्यायची आहे का. तर या सगळ्या बॅचेस ज्या आहेत तर त्या पुढे शो होत आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आता फर्स्ट राऊंडला, तुमचा मला माहिती आहे खूप लोकांचा नंबर लागणार नाही आहे. मी सांगतो तुम्हाला, फर्स्ट राऊंडला खूप लोकांचा नंबर जो आहे तर तो लागणार नाही आहे, कारण फर्स्ट आणि सेकंडचा कट ऑफ जो आहे तर तो बऱ्यापैकी हाय असतो. बरं, मग अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला ती एक पर्टिक्युलर लिस्ट जी आहे तर सिलेक्ट करायची, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या राऊंडला प्रेफरन्ससाठी कामी येईल. किंवा जर त्या ॲपवर तुम्ही ही बॅच घेतलेली असेल उद्या, तर तुमच्यासाठी उद्या दुसरा एखादा कुपन कोड फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी जनरेट होईल की ज्यांनी आमचं सबस्क्रिप्शन ऑलरेडी घेतलं आहे. मग उद्या चालून ते कोर्सेस जे आहे तर ते तुमच्यासाठी स्वस्त होऊन जाईल. तिथं तुमची प्राइसेस जे आहे तर ते वाचल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काहीही विषय होणार नाही. आता मित्रांनो, तुम्ही बघा, जे विद्यार्थी माझ्याकडून पहिल्यापासून जॉईन आहे, ओके, ज्यांनी 699ची बॅच घेतलेली होती, ओके, 399चं आता मीच टाकलं समजून घ्या. नंतरच्या टायमात विद्यार्थ्यांनी बोलले की खूप हे होतं वगैरे, म्हणजे खूप जास्त पैसे होतं सर, देणं होत नाही वगैरे वगैरे. ठीक आहे. बरं, असं नाही आहे का मी अनाथ मुलांना फ्री दिलेलं आहे. बरं, तुम्ही असं म्हणू नका की हा फक्त म्हणजे पैसे वगैरे, असंच नाही. अनाथ मुलांना आपल्याकडे फ्री चालू आहे. काही PWD विद्यार्थ्यांना सुद्धा फ्री आहे. काही लोकांचे प्रॉब्लेम होते फायनान्शियली, त्यांना सुद्धा फ्री दिलेले आहे. पण सगळ्यांना मी देऊ शकत नाही ना, कारण मला पण सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. सो तुम्हाला जर तुमची ॲबिलिटी असेल, मला नाही वाटत हे जास्त पैसे, सो तुम्ही जॉईन करू शकता. विद्यार्थ्यांनी अगोदरपासून जॉईन केलेलं होतं, तर त्यांना त्यांचे फॉर्म पण भरून दिलेले आहे. 999 मध्ये आपण त्याची बॅच रन केलेली होती. 1499 वाली बॅच होती, की ज्या विद्यार्थ्यांना कोर्स ऑलरेडी फ्री आहे. 1499 वाल्यांना पण ती बॅच बंद झालेली आता, कारण की
आपलं फॉर्म भरणं संपलं, त्याच्यामुळे त्याची प्राइजेस जे आहेत तर ते आम्ही नंतर मी त्याला रिव्हॅल्यू करू शकलो नाही किंवा नंतर मला वेळच मिळाला नाही त्या संदर्भात. बरं, मग आता 699 वाले बॅचवाले विद्यार्थी आधीपासून ॲड आहे, तर त्यांना आधीपासून प्रॉपर गायडन्स जे आहे तर ते मिळतंय. त्यांना प्रत्येक वेळेस ग्रुपवर इन्फॉर्मेशन येऊन जाते, त्यांना प्रत्येक वेळेस गुगल मीटला जॉईन करता येतं, त्यांना प्रत्येक तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येत होते. म्हणजे असं करून त्या पर्टिक्युलर टॉपिकवर जोपर्यंत क्वेश्चन संपत नाही तोपर्यंत आपण त्यांना गायडन्स जे आहे तर ते केलेलं आहे. तर मित्रांनो, ज्यांना जॉईन व्हायचं आहे आता, तर ते तुम्ही आता जॉईन होऊ शकता. काउन्सिलिंगला कसं जॉईन व्हायचं हे मी तुम्हाला सांगितलं. ज्या विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहे आणि ज्यांच्याकडे ॲपल वगैरे आहेत, तर त्यांनी वेबसाईटवरून सुद्धा माझ्या जॉईन होऊ शकता. शेती शाळा नाव टाका हिच्यावर गुगलवर, आणि गुगलवर शेती शाळा टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी माझी वेबसाईट जी आहे तर ती 1 नंबरला दिसेल रँकिंगला. त्या ठिकाणी ॲड कोर्सेसमध्ये जायचं आहे आणि ॲड कोर्सेसमध्ये गेल्यावर तुम्हाला वेगवेगळे माझ्या काउन्सिलिंगच्या बॅचेस दिसतील. तर त्या पर्टिक्युलर काउन्सिलिंग बॅचला तुम्ही ॲड व्हायचं, ज्या ठिकाणचे प्रेफरन्स तुम्हाला हवे किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही येता, है ना. सो अशी आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जे काउन्सिलिंगचे विद्यार्थी असेल त्यांना तुम्ही एक्सपिरियन्स विचारू शकता की कशाप्रकारे सगळ्या गोष्टी चालतात, प्रॉपर गायडन्स मिळतं की नाही, की स्कॅम करतो हा विद्यार्थी, स्कॅम करतो, आम्हाला जॉईन करून देतो सोडून देतो, असं होत नाही आपल्याकडं. आपण गाईड प्रॉपर करतो. मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.